आज आहे 2 एप्रिल. स्नोई आज 1.5 वर्षाची पूर्ण झाली आणि 1.5 वर्षाचा आपण तिला सरप्राईज देणार आहेत आत्ता. स्टे ट्यून, मजा येणार आहे. अरे हे जुजू करताय आणि इकडं काहीतरी येत आहे. छोटूसा केक येतो इकडनं आणि हे बघा डायरेक्टर झोपायच्या तयारीत आहे तिला. माझा आहे ना एकही प्लॅन सक्सेस होत नाही, एकही सरप्राईज सक्सेस होत नाही, असाच पचका होतो माझा. थँक्यू. स्नोई तर नाही खाणार पण आम्हीच तिघं खाणार आहेत. स्नोई आज 1.5 वर्षाची झाली. 1.5 वर्ष. 1.5 वर्षाची झाली तू. 1.5 वर्षाची. 1.5 वर्षाची झाली तू. हा जो केक आहे ना आमचा घरात सगळ्यांचा फेवरेट आहे. माझ्या बड्डेला पण, वहिनींचा बड्डेला पण आणलेला. तर विचार केला स्नोईचा बड्डेला पण आणू. 1.5 वर्षाचा बड्डेला. स्नोई तर खाणार नाही बट यांच्यासाठी दोघांसाठी एक दिवस असा खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी पण. आणि असा एक दिवस जे गेले ना आमचे स्नोईसोबतचे ते मेमोरेबल होतं आणि अजून पण खूप काही पुढे भारी भारी दिवस येणार आहेत. सो एक छोटंसं स्पेशल सेलिब्रेशन तिच्या मम्मी पप्पासाठी. तिला तर एवढं समजणार नाही बट त्यांच्यासाठी. हे बघा तुमच्या तिघांसाठी ये. वाव. 2, 3 गो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्नोई. Happy birthday to you. I love you. Coco. Coco. हा कोको. बड्डे गेला खड्ड्यात. आम्हाला कोको पाहिजे. कोको. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. वाजून गेले 1:15 अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आम्ही सुरतला चाललो आहे आणि येस हे बघा ही जी सायकल आहे ती पूर्ण अनफोल्ड करून टाकली. त्याचे जे स्पेअर पार्ट आहेत सगळे वेगवेगळे करून दिलेत बिकॉज हे मला आता बॉक्समध्ये टाकायचं आहे. ही सायकल इथं आपली यूज होत नाही. ही आपण गोलगदाला घेऊन जाणार आहेत घरी सुरतला. म्हणून आता आपण हे इकडं सगळं पॅक करणार आहेत आणि सुरतला गुढीपाडव्यासाठी चाललो आहे. सायकल आपण पॅक करून त्या बॉक्समध्ये. म्हणजे ते शर्ट खराब झालं होतं, व्हाईट होतं पूर्ण मातीने किंवा ते ब्लॅक असतं त्याच्याने भरून गेलं होतं. ते काढून ठेवून दिलं. आपण चेंज करून घेतलं. जेवण बाकी आपलं, पण जेवण काय करणार नाही बिकॉज नाश्ता खूप जास्त पोट भरून केला होता मी. अजून पॅकिंग मला बाहेर जायचं आहे. माझा एक मित्र येतो त्याला भेटायला. ते भेटून आल्यानंतर मग आपण पॅकिंग करून मग त्याच्यानंतर संध्याकाळी आपली बस आहे. तुम्ही बघितलं असेल पहिली क्लिप जी आपण स्नोईचा बड्डे सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर मला शॉपिंग करायला जायचं सगळं 3 पोरांसाठी, परी, गोलू, स्नोईसाठी. पण नाही टाईम भेटला बिकॉज खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत आयुष्यात. त्याच्यामुळे टाईम नाही भेटला. मग आता डायरेक्ट आजच्या दिवशी ब्लॉग स्टार्ट करतो आहे घरी जायच्या आधी. सो येस खूप साऱ्या गोष्टी होणार आहे. स्टे ट्यून. आपण घरी जाणार आहेत खूप महिन्यांनंतर, खूप दिवसांनंतर. आणि घरी जाणं आता मस्त झालं आहे. असं वाटतंय कधी जाऊ घरी आणि कधी सगळ्यांना भेटू, कधी ते आईबाबांना असं हक करू. तो टाईम येऊन गेला आता फायनली. आणि कसं तरी होतं आहे असं होतं की कधी पोचू आणि कधी त्यांना हक करू सगळ्यांना, असं झालं आहे. सो येस संध्याकाळी आपली बस आहे. आपण उद्या सकाळी घरी पोचून जाऊ आणि आपण आपल्या फॅमिलीसोबत असू. आपला गुढीपाडवा जो सण आहे, आपला जो त्योहार आहे, आपला जो फेस्टिवल आहे, आपण सगळे फॅमिलींसोबत म्हणजे दादा, वहिनी, स्नोई सगळे असेल, महाजन फॅमिली पूर्ण असेल, आपण सगळे मिळून ते सेलिब्रेट करू. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करून जा, कमेंट सोडून द्या. हे बघा आमचे आर्टिस्ट स्नोईचा न्यू वॉल. जिथं ती सगळ्या ड्रॉइंग्स करत असते, जिथं तिचे स्टिकर चिटकवत असते. बघा काढला, फाडला, परत लावला आणि खाली फेकला. काय काय व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? बाहेर या. चेंज वगैरे करून घेतलं आपण. वाजून गेले 10, 10:30ची बस आहे आमची. 10 मिनिटं अंतरावर जायचं. 10 मिनिटं लागतील मॅक्स आपल्याला. आणि सामान जास्त आहे म्हणून 2 ऑटो किंवा 2 कॅब करावं लागतील. तेव्हाच पॉसिबल होईल बिकॉज माझी बॅग, त्या सगळ्या बॅग्स, बाहेर तो मोठा बॉक्स येतो. काय हां बोल ना तू. पापा बिझी बोल. हे पण घ्यायचे का? हे पण घ्यायच्या. तिच्या सायकलवर जीव अडकला आता. आणि सायकल कसं काय घ्यायचं? नो सायकल. नो. हा चलो सामान निकालो. चलो गाईस सामान काढायचं बरं. भेटू डायरेक्ट आता बसमध्ये बसल्यानंतर. आणि आपल्यासोबत अजून एक गेस्ट आहे. गेस्ट म्हणजे मला माहिती नाही, मी सांगितलं का नाही. बाळा पण येतो आपल्यासोबत. आम्ही चौघे इथून चाललो आहेत. मी आधीच सांगितलं आय थिंक राईट. बाळा पण आमच्यासोबत येतो असं मी आधीच बोललो आहे. मला आठवत नाही आहे पण बाळा, मी, दादा, वहिनी आणि स्नोई असे 5 लोक चाललो आम्ही. आपल्याकडे एवढा सामान, सायकल पण आहे, आंबे पण आहेत, शूज पण आहेत, सगळं पॅक करून एकदम डन. आणि इथं लॅपटॉप बॅग्स आहेत, म्हणजे सगळ्यांचे लॅपटॉप आहेत. आणि मागे माझे कपड्यांची बॅग आहे. सो असं 1, 2, 3 बॅगांची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याकडे. बाकी 2 मोठ्या बॅग आहेत, दादा वहिनी आणतात ते. सगळं सामान इथे येऊन गेला. ओटीपी कोणाकडे? ओटीपी किसके पास आहे? हाँ ओटीपी दे दो.
मी चाललोय सामानांसोबत. 1 2 3 4 5 आणि मी 6. 8772. आणि ते दोघं चाललेत त्या दुसऱ्या कॅबने. दादा बहिणीची कॅब पण येऊन गेली, ते झाले त्याच्यात, आपण ऑटोमध्ये. चू चू बाय. जस्ट उतरलो आपण, पोहोचलो सुरतला आणि बाबा येऊन पण गेले घ्यायला. सामान वगैरे ठेवू, सगळं ॲडजस्ट करू. किती वाजले? 8:44. हे बघा, जेव्हा एका घरात अशी 3-4 चिल्ले पिल्ले असतात तेव्हा भांडणं होतात. कशामुळं? मला बसायचे, ते म्हणे मला बसायचे. दीदीला बसू द्या आता, मग तुझा नंबर नंतर. पोचून गेलोय फायनली सुरतला मगाशीच आणि सगळ्यांच्या आंघोळ वगैरे बाकी. जस्ट आम्ही बॅगा ठेवल्या आणि सेटल डाऊन झालो. स्नोई क्रँकी होत होती, तिला खाऊ घातला आणि इथं जुजू करायला आणलं आहे. सो आधी तिला झोका देते. येस, प्रवास छान झाला, सगळं व्यवस्थित झाला, सगळ्यांना भेटून मस्त झालं. पूर्ण महाजन फॅमिली आता अशी एकत्र आहे, कोणीच मिसिंग नाही आहे, सगळे असे सोबत आहेत. असे 11 मेंबर पूर्ण आहेत. सो मजा येणार आहे. गुढीपाडवा पण आहे पुढं, आपला त्योहार येतोय, सण येतोय. सो या स्टेट येऊन खूप मजा येणार आहे. आता माझा फेवरेट नाश्ता घ्यायला चाललो आहे मी, खमंग आणि खमणी वगैरे जे काही गुजरातचा नाश्ता आहे फेमस, आणि मी लहानपणापासून ज्या काकांकडं घेतो तिथंच जाईल. मस्त नाश्ता आणेल, नाश्ता करूयात आणि बघूयात काय पुढं. जास्त आणू नको, दुसरा नाश्ता पण बनवला आहे, फक्त यांच्यासाठी आण. जे पुण्याहून आलेत त्यांच्यासाठीच गुजरातचा नाश्ता आण. बाकीचे जे घरी बनवलं आहे इडली आणि कढी ते खातील. बॅगा ठेवल्या घरात, 5 मिनटं थांबलो आम्ही आणि दात घासल्याने आंघोळ केली नाही. आधी मी काकांकडे आलो. काकांकडे मी एवढंसा होतो ना तेव्हापासून खमंग खमणी म्हणजे सगळ्या गोष्टी खायला आहेत. आमच्या घरासारखे संबंध आहेत. काका पहिल्यांदाच कसे आहेत तुम्ही? एकदम व्यवस्थित. मावशी पण एकदम व्यवस्थित. मी जेव्हा पण येतो ना आधी सगळं काही गेलं खड्ड्यात. काकांकडे येतो, काकांना भेटतो, मस्त नाश्ता घेऊन जातो आपला. तुम्हाला दाखवतो बघा काकांकडे काय काय. सगळ्यात आवडतं माझं हे खमंग आणि दुसरी म्हणजे काका खमणी कुठे आहे? हा, आणि हे खमणी. या 2 गोष्टी मी खूप जास्त खाल्ल्यात काकांचा हातांचा. आपले जे काका आहेत त्यांच्याकडनं आपण खमणी घेऊन घेतलं आणि येताना आमच्या पुढंच एका चौकात लोचा नावाचा प्रकार आहे, गुजरातचा फेमस लोचा. आता आम्ही लोचा घ्यायला आलो तिथं आणि येताना आम्हाला मध्ये बाळा पण भेटला. बाळाला पण घेऊन आलो आम्ही. बाळा, तू बाहेर कायसाठी आला होता मला सांग? काम होतं रे जरा. हा, काय काम? आम्ही असं रस्त्याने जातोय मस्त सोसायटीचा बाहेर. बाळा येत होता, दादाला म्हटलं थांबव, बाळाला पण घेऊन चालू आपण. हा लोचो बताव ना केव्हा आहे? हो का? हा लोचा, लोचो पार्सल आपली. ऑलराईट, सगळ्यांचा नाश्ता झाला, सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आपण आता एक गुड्डू दादाची बॅट दाखवतो. गुड्डू दादा क्रिकेटचा खूप जास्त शॉक आहे आणि टेनिस क्रिकेट खूप जास्त खेळतो. सो लेट मी शो यू हिज बॅट आणि त्याच्यानंतर आपण ह्या व्हिडिओला एंड करूयात. बिकॉज आमचे चिल्ले पिल्ले आणि आमची परी दिदी स्कूलमधून येऊन गेली आहे. कशी आहे तू? सकाळपासून घरात नव्हती, आत्ता आली स्कूलमधून आणि दोघं पण बहिणी मस्त कॅच खेळताय. सेम आपल्याकडे जशी बॅट आहे ना तशीच आहे, पण ही थोडी हलकी आहे. राठोड आमचा क्रिकेटर घरातला सगळ्यात बेस्ट. दादाची उद्या मॅच आहे, ती पण बघायला जाऊ आपण. आपण या व्हिडिओला इथं संपत भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. पूर्ण महाजन फॅमिली आता एकत्र असणार आहे. सो पुढच्या ब्लॉगमध्ये इन डिटेल आपण सगळ्यांच्या हालचाल जे काय असेल ते विचारू आणि खूप मजा करू. मी आता झोपून जाईल म्हणून म्हटलं ब्लॉग एंड करून झोपूयात. सो येस, इथपर्यंत बघितलं असेल लाईक करून द्या, कमेंट सोडून जा भारीवाली, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे. सो बाय. माझ्यासाठी गुड नाईट, तुमच्यासाठी गुड मॉर्निंग. टेक केअर, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. डू सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. touching